अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो। आपला आजचा विषय आहे मित्रांनो, हे बघा, आपण कितीकही पैसा कमवतो मित्रांनो, पण तो पैसा टिकत नाही आपल्या घरामध्ये, त्याची बरकत राहत नाही मित्रांनो। का बरं राहत नाही, या मागील कारण काय आहे मित्रांनो, ते आपण आज बघणार आहोत। चला तर बघूया। हे बघा मित्रांनो, आपल्या घरामध्ये हे बघा, आपला धंदा असेल, एखाद्याला धंदा व्यवस्थित चालू आहे, एखाद्याला मोठा जॉब आहे, एखाद्याला मोठे सरकारी जॉब आहे, एखाद्याचा धंदा चालू आहे, दर महिन्याला पगार येतो मित्रांनो, भरपूर पैसा येतो, पण तो टिकत नाही। पण तो का बरं टिकत नाही मित्रांनो, याच्या मागे कारण काय आहे, का टिकत नाही? आपण तर पैसा कमवत आहोत, दर महिन्याला आपण पैसा कमवत आहोत, तो टिकत नाही। का बरं टिकत नाही मित्रांनो? आपण कमवतो, वायफळ आपला विनाकारण आपला पैसा खर्च होत असतो मित्रांनो। या मागे काही वस्तू दोष पण असू शकतो मित्रांनो। हे बघा, वास्तू दोष असू शकतो। हे बघा, आपले जे पैसे ठेवण्याची जागा आहे मित्रांनो, हे बघा, आपली वास्तू दोष म्हणजे पैसे ठेवण्याची जागा आपली नियमितपणे योग्य नसेल मित्रांनो, त्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नसेल, त्यामुळे पैसा घरामध्ये थांबत नाहीये मित्रांनो। हे बघा, आपले जे पैसे ठेवण्याची जागा आहे किंवा कपाट आहे किंवा कोणाची अलमारी आहे किंवा कोणी कशामध्ये जर पैसे ठेवत असेल मित्रांनो, जो आपला कपाट आहे मित्रांनो, आपला कपाट जो आहे तो घरची तिजोरी असेल मित्रांनो, त्याच्यामध्ये सुद्धा उत्तर दिशेला आहे का बघायचं आहे मित्रांनो। आपली पैशाचे जे कपाट आहे अतिशय उत्तर दिशेलाच पाहिजे कपाट मित्रांनो। हे बघा, आपण असं कपाट आणलेलं आहे, असे कुठेतरी एका कोपऱ्यात कपाट ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्येच आपण पैसे ठेवतो, ते नाही चालू शकत मित्रांनो। हे बघा, कधीही आपण पैशाचे जे कपाट आहे, आपली अलमारी आहे किंवा आपली तिजोरी आहे किंवा आपला कपाट आहे, आपण कुठेही पैसा जर आपण ठेवत असेल, तो पैसा आपला पैशाची वस्तू आपण तो कपाट आहे आपला उत्तर दिशेलाच पाहिजे मित्रांनो। हे बघा, उत्तर दिशा ही कोणती कुबेराची दिशा मानली आहे मित्रांनो, यामुळे उत्तर दिशेलाच आपले पैसे ठेवण्याचा कपाट पाहिजे मित्रांनो। हे बघा, आता कपाट कसा पाहिजे, आपला कपाट जो आहे मित्रांनो, आपला कपाट असू शकतो, आपला 4 कप्प्याचा आपला कपाट असू शकतो किंवा आपला 7-8 कप्प्याचा सुद्धा आपला कपाट असू शकतो मित्रांनो। आता ह्या कप्प्यामध्ये आपल्याला कुठल्या ठिकाणी पैसे ठेवायचे आहे हे लक्षात घ्या मित्रांनो। आपल्याला म्हणजे 7-8 कप्प्याचा सुद्धा आपला कपाट असू शकतो किंवा आपली अलमारी असू शकते मित्रांनो। आपल्याला ते पैसे ठेवताना कुठे ठेवायचे आहे नेमके मित्रांनो? हे बघा, आपण जास्त वरतीही ठेवू शकत नाही मित्रांनो, पैसे वरचा जो कप्पा आहे तिथेही ठेवू शकत नाही, जास्त खाली म्हणजे खालच्या कप्प्यामध्येही आपण पैसा ठेवू शकत नाही। म्हणजे नेमका आपला मधला जो कप्पा आहे मित्रांनो, ही उत्तर दिशा आहे, हे भगवान कुबेर माता लक्ष्मीची ही दिशा आहे मित्रांनो, मध्ये आपण पैसा ठेवायला पाहिजे। म्हणजे मधले जे कप्पे आहे मित्रांनो, तिथे आपण पैसा ठेवायला पाहिजे। आणि जे कपाटामध्ये जे खोलगट भाग असतो मित्रांनो, हे बघा, कपाटामध्ये असा खोल भाग असतो, तिथे आपण कधीही पैसे ठेवले तर ते पैसे हातात राहत नाही, ते पैसे टिकत नाही मित्रांनो, तो पैसा हातातून जातो आणि वायफळ आपला खर्च होत असतो। यामुळे आपण ती खोलगट जी बाजू आहे मित्रांनो, तिथे आपण पैसे ठेवायला नको कपाटाची। हे बघा, आता झाले बघा। आणि आपल्याला काय करायचं आहे, आपल्या व्यापार वृद्धी यंत्र, महालक्ष्मीचं यंत्र आपल्याला तिजोरी स्थापन करायचं आहे, आपला पैसा जर टिकत नाही तर। हे एक प्रयत्न आपल्याला करायचा आहे मित्रांनो। खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नाही, तर याच्या मागील कारण काय आहे मित्रांनो? हे बघा, आपण रात्रीचे जेवण झाल्यानंतर आपले जे रात्रीचे जेवण झाले स्वयंपाकघरात खरकटी भांडे आपण तसेच टाकून देतो आणि तसेच आपण झोपी जातो मित्रांनो। हे आपले अतिशय चुकीचे आहे। आपल्या महिलांना कशी सवय असते मित्रांनो, हे बघा, जेवण झाले की भांडे तसेच खरकटे किचनवरती ठेवून द्यायचे आहे किंवा डायनिंग टेबलावरती आपण भांडे खरकटे ठेवून देतो आणि तसेच आपण झोपी जातो मित्रांनो। ही महिलांची अतिशय चुकीची गोष्ट आहे मित्रांनो। ही चुकीची गोष्ट आपण दुरुस्त करायला पाहिजे मित्रांनो। कधी खरकटे भांडे आपण किचनवरती ठेवायला नको किंवा डायनिंग टेबलवरतीही आपण ठेवायला नको मित्रांनो। हे बघा, आणि घरामध्ये असे
अस्ताव्यस्त भांडे, कपडे असा राहाडा पसारा पडलेला नको मित्रांनो. हे बघा, ही जी ईशान्य दिशा जी आहे मित्रांनो, कोणती ईशान्य दिशा, ईशान्य दिशेला कचरा तर कधीही ठेवू नये मित्रांनो. ईशान्य दिशा जी आहे ही घरच्या मंदिर, घरच्या देवाऱ्याची जागा आहे मित्रांनो. असं केल्यानंतर महालक्ष्मी कोपते, महालक्ष्मी आपल्या घरात दरिद्रता पसरते मित्रांनो. हे बघा, आणि हा ईशान्य दिशेमध्ये जर कचरा असेल मित्रांनो, अतिशय निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये पसरत असते मित्रांनो. हे बघा, आपण प्रत्येक घरामध्ये जातो, कुठेही जातो आपण एखाद्या घरामध्ये कुठे पाहुणे म्हणून गेला असाल मित्रांनो, तिथे आपण गेल्याबरोबर एखादं घर असं असतं मित्रांनो, त्या घरामध्ये अतिशय निगेटिव्हिटी असते की त्या घरामध्ये असा एक ओरा तयार असतो मित्रांनो, का आपल्याला असं तिथे बसूशी वाटत नाही. तिथे बसलो का असं वाटतंय की मी ह्या घरातून केव्हा बाहेर जाईल आणि केव्हा नाही असे आपल्या मनाला वाटते मित्रांनो. एखाद्या घरामध्ये एवढी निगेटिव्हिटी असते, म्हणजे एवढे त्याच्या घरामध्ये नकारात्मकता परिणाम भरलेले असतात बघा मित्रांनो. हे असे घर जे असतात ना, त्याच्यामुळे एखाद्या घरामध्ये अस्तव्यस्त पसारा असतो, कचरा असतो, भांड्यांचा राहाडा असतो, एखाद्या महिलांच्या घरी किचनमध्ये पसारा पडलेला असतो मित्रांनो. त्यामुळे हा असा पसारा कधीही करायला नको. आणि महत्त्वाचे बोलणे म्हणजे ईशान्य दिशेला तर कधीही कचरा महिलांनी ठेवायला नको मित्रांनो. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, घर अतिशय स्वच्छ ठेवायला पाहिजे. त्यामुळे लक्ष्मी येते पण घरामध्ये थांबत नाहीये मित्रांनो. हे बघा, स्वयंपाकघराचे भांडे आपण झोपण्यापूर्वी भांडे स्वच्छ करून धुवूनच झोपावे मित्रांनो. कचरा साफसफाई करूनच घरामध्ये आपण झोपायला पाहिजे मित्रांनो. हे बघा, आणि त्यानंतरची गोष्ट जी आहे मित्रांनो, हे बघा, आपण कितीही प्रयत्न करून आपल्या घरात पैसा टिकत नाहीये मित्रांनो. हे बघा, धनाची देवी लक्ष्मी, कुबेर देवताची मूर्ती, धनाची देवी लक्ष्मी आणि कुबेर देवता जे आहे मित्रांनो, त्यांना आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचे आहे आणि नित्यनियमाने पूजा करायची आहे मित्रांनो. असे केल्यानंतर घरामध्ये पैशाची कमतरता कधीच भासणार नाही मित्रांनो आपल्याला. आणि जास्तीत जास्त आपल्याला काय करायचं आहे, जर तुमच्या पैशाच्या संबंधित एवढे करूनही पैशाच्या अडचणी संपत नाही मित्रांनो, तर आपल्याला घरामध्ये एक शंख दक्षिणवर्ती शंखाची सुद्धा स्थापना करायची आहे. आणि ते शंख आपले देवपूजा झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ शंख आपल्याला वाजवायचेच आहे मित्रांनो. ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.